नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंचा उद्या दिल्लीत भाजप प्रवेश। राजेंची ट्विटरद्वारे माहिती। राजे गेले, सेनापती गेले, आता आमच्यासारखे मावळे लढणार। उदयनराजेंच्या जाण्यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। तर मला संपर्क करू नका, मी जातोय, अशी उदयनराजेंची माहिती। मिरजेत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बाप्पांसमोर अप्पर पोलीस अधीक्षकांचा फुगडीचा फेरा। तर पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा व संदीप सिंग गिल यांचा पंजाबी तडका। मंत्रिमंडळ विस्तार प्रकरणी राज्य सरकारला अखेर मोठा दिलासा। मंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात। 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये समारोप। मिरजेत तब्बल 30 तास गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न। 275 पेक्षा जास्त मूर्तींचे विसर्जन। कोल्हापूर कागलची जागा भाजपला जाण्याची शक्यता। शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या कागल मतदारसंघातून राज्यांनी थोपटले दंड। पक्षाचे तिकीट मिळो अगर न मिळो, इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवणारच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे। राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी औरंगाबादमध्ये विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आले 2 व्हीलरवरून। मैशा योजनेच्या तुकाराम महाराजांच्या विचार विनिमय मेळाव्यास जत तालुक्यातील 64 गावांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद। गाव बंद ठेवून गावकऱ्यांनी केला निषेध। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। मिरजेत गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत बाप्पांसमोर पोलीस अधीक्षकांचा फुगडीचा फेरा। तर उपअधीक्षक संदीप सिंग गिल यांचा पंजाबी तडका। गेली 30 तास सुरू असणाऱ्या मिरजेच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता पोलिसांच्या गणेश विसर्जनाने होत आहे। त्यामुळे मिरजेतील सर्व गणेश मूर्त्यांचे विसर्जन अंतिम टप्प्यात असताना मिरजेत पोलिसांच्या गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये डीवायएसपी संदीप सिंग गिल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठेका धरत जिम्मा फुगडी खेळले।
पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरजेत शेवटची मिरवणूक सुरू आहे। मिरज पोलीस ठाण्यापासून मिरज पोलिसांच्या मानाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। या मिरवणुकीत गेली 11 दिवस बंदोबस्ताचा ताण सहन करीत प्रामाणिक बंदोबस्त करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेत मिरवणुकीत जल्लोष केला। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी जिम्मा फुगडी खेळाबरोबरच गाण्याच्या तालावर चांगलाच ठेका धरला। या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलीस कर्मचाऱ्यांनी मनसोक्त सहभाग दर्शवत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे। पाहूया मिरजेतील गणेश विसर्जन मिरवणुकीतील पोलीस अधिकाऱ्यांनी धरलेला ठेका आणि जिम्मा फुगडी। महारायात ॲग्रो इंडियाच्या गैरव्यवहारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून कोट्यावधी रक्कम घेऊन फरार झालेल्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। कडकनाथ कोंबडी आणि खाद्यतेलाच्या आमिषानं महारायात ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इस्लामपूर कंपनीच्या संचालकांनी बेळगावात 2,77,00,000ची फसवणूक केली। या कंपनी चालकावर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांनी गुंतवणूक केलेली कोट्यावधीची रक्कम परत मिळावी या मागणीसाठी आज बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। महारायात कडकनाथ कुक्कुटपालन कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्यांमध्ये संशयित सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते, दोघेही राहणार इस्लामपूर, तालुका वाळवा, सांगली यांच्यासह इतर संचालकांचा समावेश आहे। यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबरोबर बेळगाव जिल्ह्यातील व्यावसायिकांचे अडकलेले करोडो रुपये परत मिळावे असे निवेदनात नमूद केले आहे। महाअग्रोराईट म्हणून एक संस्था स्थापन झाली आहे। त्या संस्थेच्या वतीनं इस्लामपूरमध्ये एक कंपनी तयार करून त्या कंपनीनं शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेऊन कोंबड्यांचा उद्योग करण्यासाठी त्यांना प्रेरित केलं आणि हे प्रेरित करत असताना लोकांकडून पैसे भरून घेतले, पण अजूनही बऱ्याच लोकांना कोंबड्या दिलेल्या नाही आहेत आणि जे दिले त्यांच्याकडनं अंडी खरेदी करण्याचं जे एक आश्वासन दिलं होतं ते त्यांनी व्यवस्थित केलंच नाही आहे। तेव्हा एकूणच महाराष्ट्रामध्ये देखील बरेच शेतकरी याच्यामध्ये आहेत, तसेच कर्नाटकामधले देखील आणि विशेष करून बेळगाव जिल्ह्यातले पण 274 एवढे शेतकरी याच्यात भाग घेतलेला आहे। तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी एकूणच आपली परिस्थिती चांगली होईल या एका उद्देशाने कर्ज वगैरे काढून याच्यात पैसे गुंतवले आहेत, पण त्या भलं होण्याऐवजी आता आमचं नेमकं काय होणार, पुढं कसं होणार, कारण कर्ज काढून आपली शेतीवाडी घाण टाकली आणि असली गाईगुरं विकली, पण याचं काही कुठं काही थांगपत्ता लागत नाही आहे। तेव्हा यानंतर काय आहे असा प्रश्न, मोठा प्रश्न या शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे।
विट्यात संमेलन उरातलं संमेलन पुरातलं याचा प्रारंभ झाला असून मुलीच्या वाढदिवसाला घेतले जाणारे अक्षययात्री हे जगात पहिलं संमेलन, हिम्मत पाटील यांचे वक्तव्य. अक्षययात्री प्रतिष्ठान विटा आणि जगन्नाथ तात्या कदम कलाक्रीडा व व्यायाम मंडळ विटा संचलित कदमवाड्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या संमेलन उरातलं संमेलन पुरातलं या 21व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये कथाकथन सत्राच्या अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ कथाकथनकार हिम्मत पाटील म्हणाले, पूरग्रस्तांसाठी घेतलं गेलेलं हे पहिले संमेलन आहे. तसेच एका आईनं सुरू केलेल्या मुलीच्या जन्माच्या स्वागताचे जगाच्या पाठीवरचं हे पहिलेच साहित्य संमेलन आहे. 21व्या साहित्य संमेलनाचे आयोजन पूरग्रस्त साहित्यिकांना मदतीचा हात देऊन त्यांच्या लेखणीत बळ आणण्यासाठी केल्याची माहिती स्वागत व प्रास्ताविक करताना डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी दिली. यावेळी स्वागत अध्यक्ष माननीय वंदना हुलबुते यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून देवदासी प्रथेवर आसूड ओढणारी कथा सादर केली आहे. राधानगरी तालुक्यात गणेश भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती बाप्पांचे 2 सप्टेंबरला मोठ्या उत्साहात आगमन झाले. 10 दिवस आपल्या लाडक्या बाप्पाचे मनोभावे भक्ती पूजा करून अनंत चतुर्दशी निमित्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आज सकाळपासूनच अनेक मंडळाने मिरवणुका मार्गस्थ झाल्या. राधानगरी तालुक्यात 148 मूर्तींचे विसर्जन करण्यात आलं असून सर्व मंडळांनी वेळेचं भान ठेवून 12 वाजेपर्यंत सर्व मूर्तींचं विसर्जन करावं असे आवाहन राधानगरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय डुबुल यांनी केले होते. या विसर्जन सोहळ्यात अनेक ठिकाणी सामाजिक भान ठेवत पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला. जिम्मा फुगडी व गौरीची गीते गात महिलांचाही मोठा उत्साहात सहभाग दिसून आलाय. पावसाच्या येण्याने काही ठिकाणी भक्तांमध्ये नाराजी दिसून येत होती. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेक भक्तांच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले होते. शिरा आरळा येथील गणेश मंडळाने विसर्जन मिरवणूक काढून मोठ्या भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. शिरा तालुक्यांमध्ये सर्वत्र सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकांना दुपारपासून सुरुवात झाली. शिरा तालुक्यातील आरळा येथील मंगलमूर्ती गणेश मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत आणलेल्या मळोली माळशिरस येथील लेझिम आणि हलगी पथकानं गणेश विसर्जन मिरवणुकीत रंगत भरली होती. परिसरात पावसाची उघडझाप असल्यानं गणेश भक्तातून उत्साह दिसून येत होता. आरळा येथील अष्टविनायक गणेश मंडळाने आणलेले नागेश जगलर बेंगलोर व जय किसान फायरमॅन बेंगलोर या 2 कलाकारांनी कलाविष्कार सादर करून उपस्थितांमधून वाहवा मिळवली. गणेश भक्त उभे राहून कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. तर आळा बेर्डेवाडी येथील श्री गणेश मित्र मंडळाने ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात दिंडी काढून गणेश भक्तांचे लक्ष वेधले होते. एकंदरीत परिसर भक्तिमय झाला होता. पोलीस भरतीत मराठा मुलींना एकही जागा नसल्यानं मराठा क्रांती मोर्चातर्फे सांगलीत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले पण तरुण मुलामुलींना एकही जागा दिली जात नाही. मोर्चामध्ये गुन्हे दाखल झालेत ते काढण्यात यावेत या मागणीसाठी कालपासून सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. सांगली कोल्हापूरमध्ये पोलीस भरती सुरू आहे, मात्र यामध्ये मराठा मुलामुलींना एकही जागा नाही. त्या ठिकाणी भरतीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच मोर्चामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते काढण्यात यावेत या मागणीसाठी कालपासून सांगलीच्या स्टेशन चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्यामार्फत जे आम्ही एमपीएससी विद्यार्थ्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांच्यासाठी आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे. तर आजचा हा दुसरा दिवस असून जर
मुलांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा अधिकार हा राज्य शासनाला आहे. जर का राज्य शासनाने नाही घेतला तर त्यांच्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करू. त्याचबरोबर आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व मराठा लोकांना आवाहन करत आहोत की सर्वांनी स्टेशन चौकामध्ये साखळी उपोषणाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही यावं. कारण सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी पोलीस भरती याचबरोबर इथं वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य: शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा: मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य: शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54.
ना पक्ष ना पात मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी दुरी घेऊ काय करू युगानुयुगे उभे आहेत माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा मायभूमी अशी का रणरणली. अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 70 60 65. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जत, जिल्हा सांगली. माजी सभापती संजीव कुमार सावंत यांनी शिवसेनेकडून विधानसभा लढवणार असल्यासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेचे माजी कृषी आणि पशुसंवर्धन सभापती संजीव कुमार सावंत शिवसेनेकडून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित झालंय. त्यांनी शिवसेनेच्या नुकताच सेवाभवनात झालेल्या इच्छुक मुलाखतीमध्ये जतमधून उमेदवारी मागितली. दुष्काळी जत तालुक्यातील पाणीदार नेतृत्व म्हणून सावंत यांच्याकडे पाहिलं जातं. मैशा योजनेतून पाणी आणण्यासाठी अणवाणी पायानं बनाळी ते जत अशी 13 किलोमीटर पदयात्रा आणि बैलगाडी मोर्चा काढून उपोषण करून त्यांनी मोठा संघर्ष केला होता. जिल्हा परिषदेतील 5 वर्षाचा त्यांचा कार्यकाल उल्लेखनीय कामगिरी केलेला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी विलासराव जगताप यांच्याशी एकनिष्ठ राहून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले होते, परंतु इतर कोणत्याही पक्षात त्यांचे मन रमले नाही. ज्येष्ठ नेते शिवाजीराव ताड यांच्या तालमीत तयार झालेले सावंत यांनी अखेर सेनेचा बाण हाती घेतल्यानं अनेकांना घायल केलं. संजीव कुमार सावंत निवडणूक रिंगणात असणार आहेत, त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे. विभूते आणि आनंदराव पवार सांगली जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये माझा अधिकृतरित्या प्रवेश झाला. त्याचबरोबर जत तालुक्यामधले अमितरावजी दुधाळ, शहर अध्यक्ष विजयरावजी चव्हाण, शिवाजीराव पडळकर उपतालुका प्रमुख हे आणि निष्ठावंत शिवसैनिक त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या माझा प्रवेश झाला की आज या ठिकाणी जत तालुक्यामधल्या जे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातले प्रश्न असतील, जत तालुक्याचा खऱ्या अर्थानं शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल, हे सोडवणारे शिवसेना हाच एक सक्षम पक्ष असू शकतो. आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्या वेळेला 2013 माडग्याळ आणि माडग्याच्या परिसरामधल्या 42 गावातल्या लोकांनी, शेतकऱ्यांनी
दुष्काळाला कंटाळून कर्नाटकात जाण्याची घोषणा केली, त्यावेळेला एका दिवसामध्ये 24 तासामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मुंबईवरून त्या ठिकाणी माडग्याळला आले, माडग्याच्या लोकांची भेट घेतली, भर उन्हामध्ये आणि दुष्काळामध्ये हुरपळणाऱ्या जनतेला अडीअडचणी समजावून घेतल्या आणि त्यांचे सर्व प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. पण महाराष्ट्र एकसंध राहावा, महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागाचे, शहरी भागातील जनतेचे प्रश्न सुटावेत, इथला महाराष्ट्रामधली प्रत्येक जनता सुखा समाधानाने नांदावी, याकरता उद्धवजी ठाकरे साहेब हे अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. कर्नाटक सरकार आपले नवीन औद्योगिक धोरण 2019 लवकरच जाहीर करणार, कर्नाटकचे मध्यम आणि अवजड उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांचे वक्तव्य. या नव्या धोरणामुळे कर्नाटकात आपले उद्योग सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. उत्तर कर्नाटकात गुंतवणूकदारांसाठी सर्व त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती कर्नाटकचे मध्यम आणि अवजड उद्योग मंत्री जगदीश शेट्टर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. हॉटेल मॅरिएटमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची बैठक जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सध्या बेंगलोर केंद्रित औद्योगिक विकास होत आहे. सगळ्या पायाभूत सुविधा आणि विमानसेवा उत्तर कर्नाटकात उपलब्ध आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांना उत्तर कर्नाटकात उद्योग उभारण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. There is a central government under the leadership of Narendra Modi ji. They have already declared that Chennai, Bombay, Florida, in coming days, it will be definitely take off. And from Bombay, then Kolhapur and Belgaum, Hubli, Dharwad, and Davangere to Bangalore, Chennai. This corridor will be definitely, in long term, it will be economically good and for the all purpose, definitely it will be important corridor in the nation. I can please take it for granted that will be. So with that plan, we have to develop all these things. And always I am telling, whenever the Belgaum city and Hubli Dharwad three city, I am always calling it Tiruvali Nagar. कर्नाटकातील शिमगा जिल्ह्यातील जोग धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. कर्नाटकातील शिमगा जिल्ह्यातील जोग धबधबा हा भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक धबधबा आहे. हा धबधबा शरावती नदीवर स्थित असून दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा आहे. त्यांची उंची 292 मीटर आहे. तो जगातील 1001 नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. जोग धबधबा शरावती ही भारताच्या कर्नाटक राज्यामधील एक नदी आहे. ती कर्नाटकात शिमोगा जिल्ह्यातील अंबुतीर्थ नावाच्या गावाजवळ उगम पावते. 128 किलोमीटर पश्चिमेकडे वाहत जाऊन होणावर गावाजवळ अरबी समुद्राला मिळते. जोग धबधबा हा आशियामधील सर्वात उंचीचा धबधबा शरावतीवरच आहे. शरावतीवर लिंगणमक्की धरण व इतर काही धरणं बांधली गेली असून त्यांच्यापासून जलविद्युत निर्मिती केली जाते. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्याकडे असलेल्या निधीचा वापर केला जाणार, कर्नाटक मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांचे वक्तव्य. विकास कामांचा निधी पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येतो. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी बेळगाव येथे दिली आहे. ते पुढे म्हणाले, केंद्राकडे निधीची मागणी करणार आहे. केंद्राचे गृहमंत्री, अर्थमंत्री आणि केंद्रीय पथकाने देखील पूरग्रस्त भागाची पाहणी करून महिना लोटलाय, पण केंद्राने अद्याप मदत दिली नाही. परवाच बेंगलोर येथे इस्रोला भेट देण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील आपल्याला केंद्राच्या मदतीबाबत बोलता आले नाही. ಬಾಧಿತಗೊಂಡಿದ್ದಾವೆ. ಆಗಸ್ಟ್ ತಿಂಗಳಿಂದ ಉಂಟಾದ ಪ್ರವಾಹದಿಂದಾಗಿ ಸುಮಾರು 40,000 ಜನರನ್ನು ಬಾಧಿತ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಳಿಸಿ ಹಂಪಿಹೊಳೆ ಗ್ರಾಮದ 34 ಜನರನ್ನು ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಮೂಲಕ ರಕ್ಷಿಸಿ ಸುರಕ್ಷಿತ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಿ ಹಾಗೂ ಈ ಜನರಿಗೆ 60 ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರಗಳನ್ನು ತೆರೆದು ಆಶ್ರಯ ಕಲ್ಪಿಸಲಾಗಿತ್ತು. ಪ್ರಸ್ತುತ ಒಂದು ಕಾಳಜಿ ಕೇಂದ್ರ ಕೆಲಸ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದೆ. 1,000 ಜಾನುವಾರುಗಳನ್ನ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಿದ 4 ಜಾನುವಾರುಗಳ ಶಿಬಿರಗಳನ್ನು ತೆರೆಯಲಾಗಿತ್ತು. ರಾಮದುರ್ಗದಲ್ಲಿ 3 ಜನ ತೀರ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವರುಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ 5 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಇವತ್ತು ಕುಮಾರ್ ಅಬ್ದುಲ್ ಸಾಬ್ ತಂದೆ ರಮನ್ ಸಾಬ್ ಮುಲ್ಲಾನವರ ಸಾಕಿನ ಹಂಪಿಹೊಳೆ ಇವರ ಅತಿಯಾದ कर्नाटकातील मैसूरमध्ये सालाबाद प्रमाणे
दसरा महोत्सवात भाग घेण्यासाठी 8 हत्ती म्हैसूर पॅलेसच्या आवारात दाखल झाले आहेत. दसरा उत्सवानिमित्त पथकामध्ये विक्रम, गोपी, जयप्रकाश, कावेरी, दुर्गा परमेश्वरी आणि लक्ष्मी सहभागी होत असून या हत्तींच्या छावणीतून कावेरी, विक्रम, गोपी, केरांबडी हत्ती, गुड्डी हत्ती, दुर्गा परमेश्वरी, जयप्रकाश आणि लक्ष्मी हत्ती प्रथमच सहभागी होतात. जया मार्तंडांच्या प्रवेशद्वारात राजवाड्याच्या अंगणात पारंपरिकपणे यांची पूजा करण्यात आली. यावेळी दसरा महोत्सवात 14 हत्ती सहभागी होत आहेत. अंबरी हत्ती अर्जुन यांच्या नेतृत्वामध्ये अभिमन्यू, धनंजय, ईश्वर, वरदलक्ष्मी आणि विजया हे 22 रोजी म्हैसूर अशोकपुरम फॉरेस्ट हॉस्टेलमध्ये दाखल झाले. 26 रोजी राजवाड्याच्या अंगणात प्रवेश केला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात लातूरात गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत गणेश भक्तांनी गणरायाला निरोप दिला. यावर्षी सर्वोच्च न्यायालयाच्या डीजेला परवानगीच नाहीये. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळाने डीजेला फाटा देत पारंपरिक टाळ मृदुंगाच्या गजरात श्रींना निरोप दिला आहे. गणेश मंडळाने मिरवणुकीदरम्यान सादर केलेल्या देखाव्यांचे हजारो गणेश भक्तांनी जोरदार स्वागत केले. त्यासोबतच उपस्थित वारकऱ्यांनी गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. यामध्ये प्रामुख्याने महिलांची उपस्थिती दिसून आली. याप्रसंगी महिला व पुरुष भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या तालात ठेका धरून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्यासोबतच या गणेश मंडळाने झाडे लावा झाडे जगवा, पाणी हे जीवन आहे असे विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे फलक लावत मिरवणूक काढली आणि मराठवाड्यावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे म्हणून गणरायाला साकडे घातले आहे. भाजपचे आमदार कर्डिले यांना भाजपने उमेदवारी देऊ नये, अहमदनगरमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे राहुरी नगरचे आमदार शिवाजी कर्डिले हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांना आणि त्यांच्या नात्यातील इतरांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊ नये अशी मागणी माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. अहमदनगरमधील समाजसेवक शंकर राऊत, मिलिंद मोभळकर आणि अमोल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारी कायद्याला कसपटा समान समजणारे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पाठीशी घालण्याचं काम करते. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सोडून द्यावे. आगामी निवडणुकीत त्यांना भाजपचे तिकीट देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. तुम्ही कर्डिले व कर्डिलेंचे गुन्हेगारी नातेवाईक कोतकर जगताप यांना कर्डिलेंच्यामुळे कर्डिले कुटुंबियांना त्याच्या नातेवाईकांना आपण पाठीशी घालायचा जो काही उद्योग चालवलेला आहे गेले 5 वर्षापासून आपण इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळे होत आहात किंवा असं सगळ्यांचा समज आहे. परंतु मला तरी वैयक्तिकरित्या तुमच्यामध्ये व इतर पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काही फरक मला जाणवून येत नाही. तरी माझी आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आता तरी आपण हे उद्योग थांबवावेत. आपल्या पक्षाला निसंशय धडधड घवघवीत यश मिळणार आहे. एक आमदार तुमच्या पक्षाचा नाही आला निवडून तर काही फरक पडणार नाहीये तुम्हाला आज. तरी आमची कळकळीची विनंती आहे, आमच्या वैयक्तिक कारणासाठी नव्हे तर निकोप सुदृढ लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून आमच्या नगर जिल्ह्यातील गुंडगिरी दहशत संपण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आपणास जाहीरपणे आवाहन करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 13 आणि 14 सप्टेंबर रोजी नगर जिल्ह्यात येत असून राहुरी येथे मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन मिलिंद मोभळकर आणि अमोल जाधव, शंकर राऊत यांनी ही मागणी केली आहे. भाजपचे हे जे मुख्यमंत्री आहेत
कर्तव्यदक्ष आहेत आणि आमची त्यांना मागणी आहे की गृह खातं तुमच्याकडे आहे. आमची मागणी एकच आहे, अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या या आमदार कर्डिलेला आपण उमेदवारी देऊ नये. आपल्या पक्षामध्ये इतर जे चांगले उमेदवार आहेत तुम्ही निवडा, त्याला उमेदवारी द्या, पण अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या आमदाराला उमेदवारी देऊ नका. कारण हा मास्टर माइंड आहे. हा आमदार झाला की सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून लोकांची जाणीवपूर्वक पिळवणूक करणे, त्यामध्ये मग तो नगर शहरामध्ये हस्तक्षेप करतो, राऊरीमध्ये लोकांना त्रास देतो. नगर जिल्ह्यात मग जिल्हा बँकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदची निवडणूक असेल, विधानसभेची, विधान परिषदेची, यामध्ये तो मास्टर माइंडचं काम करतो. अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या आमदाराला भाजपने तिकीट देऊ नये. आणि जर तिकीट दिलं तर आम्ही तिघही नगर, राऊरी, पाथर्डी मतदारसंघात प्रत्येक गावात चौक सभा घेऊन अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला भाजपने तिकीट दिलं, त्यामुळं मतदानावर एक तर बहिष्कार टाका किंवा आपला मतदानात हक्क बजावायचा असेल तर चांगल्या प्रवृत्तीची व्यक्ती पाहून त्याच्यासाठी मतदान करा, अशी आम्ही प्रत्येक गावोगावी चौकात जाऊन मागणी करणार, अशी आमची विनंती आहे. अहमदनगर येथील मानाचा विशाल गणपतीचं उद्यापन पूजा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते संपन्न झाली आहे. अहमदनगर येथील मानाचा विशाल गणपतीची उद्यापन पूजा आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात विश्वस्तांसह गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. विसर्जन मिरवणुकीसाठी रथ देखील आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला. मानाच्या विशाल गणपतीची विसर्जन मिरवणूक माईवाडा येथून प्रारंभ झाला. विशाल गणेशाचा रथ ओढून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक प्रारंभ झाला. लाडक्या गणपती बाप्पाला भक्तिपूर्ण भावाने निरोप देण्यासाठी अवघे अहमदनगर शहर सज्ज झाले होते. लातूर शहरात घरगुती गणरायांचे घरातल्या घरातच विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले आहे. लातूर शहरात घरगुती गणरायांचे विधिवत पूजा करून विसर्जन करण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यात यावर्षी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे लातूर जिल्हा प्रशासनाने लातूरकरांना गणरायांची मूर्ती विसर्जन न करता मूर्ती प्रशासनाला दान करण्याचे आवाहन केले होते. शिवाय घरगुती गणपतींचे विसर्जन हे घरच्या घरीच विधिवतपणे करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या. प्रशासनाच्या अहवालाला प्रतिसाद देत लातूर शहरवासियांनी देखील घरातल्या घरातच गणरायाचे विसर्जन केलं. शहरातल्या साक्षी भट्टट यांनी अशा प्रकारे विधिवत पूजा करून गणरायाचे विसर्जन करून प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी पाऊस घेऊन या. आज गणपती विसर्जन, आमच्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन. गेले 3-4 वर्ष झालं मराठवाड्यात दुष्काळ पडत आहे, म्हणून आम्ही दरवर्षी इको फ्रेंडली गणपती आणतो व त्याचे घरीच विसर्जन करतो व ती माती आम्ही आमच्या बागेसाठी वापरतो, पर्यावरणाचे रक्षण करतो व पाणी प्रदूषणही टाळतो. आम्हीही करतो, तुम्हीही करा. पक्षाचे तिकीट मिळो अथवा न मिळो इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवणारच, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांचे वक्तव्य. पक्षाचे तिकीट मिळो अगर न मिळो इचलकरंजी विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार माजी वस्त्रोद्योग मंत्री व काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी एसबीएन मराठीशी बोलताना व्यक्त केले आहेत. 1 वर्ष पूर्ण होण्याअगोदरच प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन कोल्हापूरच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी दिली. पण आवाडे अजून कोणत्या पक्षात जाणार याबाबत मात्र प्रकाश आवाडे यांनी मौन बाळगले. पक्ष कोणताही असो, तिकीट मिळो अथवा न मिळो, आपण विधानसभा लढवणार, विजयी सुद्धा होणार असल्याचं प्रकट मत आवाडे यांनी व्यक्त केलंय. आवाडे यांचे निकटवर्तीय सक्रिय नगरसेवक भाजपमध्ये गेल्यानं, आवाडे यांच्या घरी शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक येऊन गेल्यानं आवाडे भाजप की सेना याबाबतची माहिती घेण्यासाठी दररोज आवाडे यांच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी होत असते. पण आवाडे मात्र अद्याप कोणताच निर्णय घेत नसल्यानं इचलकरंजीकर संभ्रमावस्थेत आहेत. परभणीत सेनेचे आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेले सुरेश नागरे यांच्या समर्थकात एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी झाली आहे.
परभणी शहरात किरकोळ कारणावरून सेनेचे आमदार राहुल पाटील आणि काँग्रेसकडून इच्छुक असलेले सुरेश नागे यांच्या समर्थकात एकमेकांविरोधात घोषणाबाजी. शहरातील शिवाजी चौक परिसरात ही घटना घडली. वेळीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून वातावरण शांत केले. पीक विम्यासाठी शेतकऱ्यांच्या गावातून 25 किलोमीटर असणाऱ्या अंबेजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेकडो शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात गांधीगिरी करत पायी मोर्चा काढला. हा मोर्चा अंबेजोगाई तालुक्यातील आपेगाव येथील शेतकऱ्यांनी काढला. मोर्चात आपेगाव, अंजनपूर, धानोरा, कोपरा गावच्या शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. काही गावे पीक विम्यापासून वंचित असून याकडे कृषी कार्यालय आणि संबंधित विमा कंपनी लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असून त्वरित पीक विमा द्या या मागणीसाठी आपेगाव ते अंबेजोगाई असा शेतकऱ्यांनी पायी मोर्चा काढला असून हा मोर्चा आज दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 8:30 वाजता आपेगावातून अंबेजोगाईच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. माझं वय 65 आहे आणि आम्ही पीक विमाची मागण्यासाठी कलेक्टर ऑफिसला चाललेलो आहोत. बरोबर. पायी यात्रा आमची आहे. विम्याचा संघर्ष पायी चाललेला आहे. जाणीवपूर्वक आपेगावला वगळलेला आहे म्हणून सगळा हा शेतकरी वैतागून पेटून निघालेला आहे. 2018चा पीक विमा शासनानं मंजूर केला, पण पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आपेगाव परिसरातील शेतकऱ्याची जी पिळवणूक चालू आहे, छळवणूक चालू आहे. खरं म्हणजे पाटोदा मंडळामध्ये आमचं गाव येतं आहे. पाटोदा मंडळाला ह्या वर्षी शेतकऱ्यांना 33,849 रुपये हेक्टरी पीक विमा मंजूर झाला. पण आपेगावचा विमा आम्हाला गेल्या 2 महिन्यापासून 1.5 महिन्यापासून आमच्यातले शेतकरी बांधव पीक विमा कंपनी असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, तहसील कार्यालय असेल, कृषी कार्यालय असेल, वेळोवेळी आम्ही मागणी घेण्याचा प्रयत्न करतो की आमचा विमा आम्हाला का मिळत नाही आहे. आम्हाला तिथं कसल्याही प्रकारची माहिती उपलब्ध होत नाही आहे. आमचं गाव का वगळलं गेलं आणि वगळलं असलं तर कुठल्या तांत्रिक कार्यामध्ये वगळलेलं हे आम्हाला माहिती कुठल्याच प्रकारची अशी माहिती आहे की स्थानिकचे जे आमदार आहेत ते आपल्या गावचं म्हणजे त्या गावच्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या संदर्भात तुम्ही त्यांच्याकडे काय गेलात का? हो, त्यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला. कलेक्टरला त्यांनी मुलाखत घेतली, त्यांनी त्या आपेगाविषयी त्यांनी प्रश्न विचारला. पण तांत्रिक अडचणीमध्ये पीक विमा कंपनी आम्हा शेतकरी लोकांना आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा वेळात काढण्याचा प्रयत्न करते. आमची ही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात आज जो आम्ही हा मोर्चा काढला आहे, आम्ही आपेगावातून सकाळी 8:30 वाजता हा मोर्चा घेऊन निघालेलो आहे. आता आम्ही सोमनाथ वर्ग आणि धानोरच्या शहर हद्दीवर आहोत. आम्ही जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा घेऊन जाणार आहोत. आज हा आमचा शांततेने मोर्चा निघतोय सर. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers.
As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य: शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा: मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य: शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत डोंगर नाका, माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा. माय भूमी अशी का रणरणली, अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळियांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत
मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, आरओ वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज आरओ वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे. शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली.